मग भावना आणि मन यांचा म्हणजे संबंध तर आहेच ना, की पण भावनिक जो लेयर असतो, तो मनाच्या खाली असतो, की ते गुंतागुंतीचं आहे, जे आहे ते. कारण शेवटी ठेच आपली भावनेलाच पोचते ना बरोबर, बरोबर. आणि भावनांचाच गोंधळ उडतो नाही का? मग तेच आता सेमच आहे का दोन्ही? आता कसं आहे, की लेट गो बॅक टू से व्हॉट इज माइंड. हं. मन म्हणजे काय हा ते प्रश्न विचारावा लागला आपल्याला. हे फार फार सायकॉलॉजीमध्ये गेलं ना, की फारच बेसिक प्रश्न येतात, की मन म्हणजे काय? तर मन म्हणजे अनेक वर्ष लोकांना वाटतं, की मन हृदयातच आहे. मेरे दिल में जो आज है, मैं कह सकता हूँ वगैरे असं हिंदीमध्ये डायलॉग खूप असतात. माझं मन दुखावलंय, माझी या मना जरा थांबना वगैरे. पण नंतर लक्षात आलं, काही ते इटालियन लोक होते, खूपच बोल्ड होते. त्यांनी ती आणि हे केली, डिसेक्शन वगैरे केलेलं डेड बॉडीचं आणि मग त्यांना कळलं, की अरे, इथे काहीतरी ह्या मडक्यात काहीतरी आहे, त्याला ब्रेन म्हणावं. आणि मग लक्षात आलं, की जितके मानसिक त्रास होत असतात, ते आपण रिलेट करू शकतो ब्रेनशी. जसं अ, अ, तुमचं सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन इज रिलेटेड टू हार्ट. हार्ट इज अ हं. पंप. फॉर अ फिजियोलॉजिस्ट हार्ट इज अ पंप. म्हणजे त्याला ते दिल वगैरे काही नसतं किंवा दिल में क्या है वगैरे काही नाही. एक एस-ए नोड आहे आणि तो फिरवत असतो पर्किन्सचे फायबर वगैरे, वगैरे. सो तसं ते आपण म्हटलं तर ब्रेनचा अभ्यास आपल्याला करायला लागल्यानंतर कळतं, की देअर डिफरंट एरियाज वेअर इट सीम्स टू ऑपरेट. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, लिम्बिक कॉर्टेक्स आहे. नंतर ते एक नवीन ब्रेनची नवीन डेफिनिशन त्यांनी म्हणजे नवीन प्रकारे त्यांनी समजायला सुरुवात केली, की सरपटणारा रेप्टाईल ब्रेन आहे, नंतर एक मेमेलियन ब्रेन आहे आणि एक ह्युमन ब्रेन. ह्युमन ब्रेन इज विथ पी-एफ-सी. तर आपण मनाचा एक असं मॉडेल बनवूया, की जे म्हणजे ब्रेनची ऑपरेशन्स आर मेंटल ऑपरेशन्स. ऑपरेटिंग सिस्टम आहे म्हणजे ती. येस, एक्झॅक्टली. सो माइंड इज अ ऑपरेटिंग सिस्टम ऑफ द ब्रेन. जसं सर्क्युलेशन, पंपिंग ब्लड इज अन ऑपरेटिंग सिस्टम ऑफ द हार्ट. ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन इज ऑपरेटिंग सिस्टम ऑफ द लंग्स. तसं हे आहे. खूप लोकांना हे पटत नाही. कारण मला असं वाटतं, की मन या गोष्टीचा इतका मेकॅनिकल विचार करून चालत नाही. पण आत्ता मी म्हटलं ना, माझ्या मना जरा थांबना, असे गाण्याच्या ओळी आहेत त्या. तर माझ्या मना जरा थांबना, मग माझ्या कोण? मी जर म्हटलं, माझ्या मना जरा शांत हो, तर हे सांगणारा मनाला सांगणारा मी कोण? असा प्रश्न उभा होतो ऑब्व्हियसली. तर मग हा मी कोण? म्हणजे कोहमकडे गेलो आपण. आई मुळातला प्रश्न, की माणूस म्हणजे कोण आहे? मी कोण आहे? असा माणसाने प्रश्न विचारला. कुत्री मांजर नाही विचारत मी कोण आहे? माणूसच विचारू शकतो. सो मी कोण आहे? म्हणून ते अगदी अलीकडे आपण म्हणू, की माझी या मना जरा थांबना. या जे साध्या ओळीतनं आपल्याला कळतं, की म्हणजे माझं मन असं जे आपण म्हटलं ना, तेव्हा आपण सेपरेट केलं ना स्वतःला मनापासून. म्हटलं, की हे मन हा मी. मग हा सेल्फ. मग सेल्फ कोण? सेल्फ म्हणजे कॉन्शियसनेस. म्हणजे मी आहे याची जाणीव ही सेल्फ. मी आणि तू वेगळा आहेस. म्हणजे तुझं मन, माझं मन वेगळं आहे. म्हणजे मला तुझं मन दिसतं, मला माझं मन दिसतं. म्हणजे मीची संकल्पना, सेल्फची संकल्पना आणि पुन्हा त्याचं काम हे मनातर्फे चाललेलं असतं. आज जर आपण विचारलं तर सगळ्यात जास्त संशोधन कशावर चाललं आहे? तर कॉन्शियसनेसवर चाललं आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कॉन्शियसनेस येऊ शकेल का? वाटत तर नाही आहे सध्या. कारण ते बेसिकली कॉग्निटिव्ह आहे आणि हं. प्रोग्रॅम्ड आहे. इतका कॉन्शियसनेस आपला प्रोग्रॅम्ड असतो का? का कॉन्शियसनेस म्हणजे फक्त एनर्जी असते? म्हणजे ऊर्जाच आहे कॉन्शियसनेस, की जी आपल्याला कार्यान्वित करते, जिवंत ठेवते आणि मग कळायला लागतं, की अरे, आपण लहान मुलांना की माझं खेळणं आहे, म्हणजे मी आहे, असं कळायला लागतं. पण ही ऊर्जा काय आहे? मग ती ऊर्जा कुठून आली? आली कशी? म्हणजे इतके कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत हे, की आपण जितकं खोलात जावं, तितकं आपल्याला बरोबर. असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे, की नेती हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. हे नाही, एवढं मी नक्की सांगू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.